चित्रलोक। श्रोताओं, अभी आप ये कार्यक्रम सुन रहे थे विविध भारती के मुंबई केंद्र से FM एंड 100.6 मेगाहर्ट्ज पर। यह है विविध भारती का नागपुर केंद्र। रात के 8:42 हुए हैं। अब सुनिए मराठी में समाचार। आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटोपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल। विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे। यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे। ग्रामपंचायतींकडून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी कामं करण्याची गरज आहे। त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आलं होतं। त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते। शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर ही परिषद पार पडली। जलसंधारणाच्या ठोस उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन व्हावे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता। उद्या जलक्रांती परिषदेचं आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 10 वाजता करण्यात आलं असून अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। आज नागपुरात 44.4 इतकं कमाल तापमान नोंदविण्यात आलं। अकोला आणि वर्धा इथं आज 46°C तर अमरावती इथं 45.8° इतकं कमाल तापमान असून या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा नारिंगी इशारा जारी करण्यात आला आहे। क्रिकेट IPL क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सामना सुरू असून या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्स संघाच्या 12व्या षटकात 2 गडी बाद 140 धावा झाल्या आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।